कोठाळा येथे अवैध वाळू उपसा जोमात। प्रशासनाच्या दुर्लक्षावरून ग्रामस्थांमध्ये संताप। मकोका अंतर्गत कारवाईची मागणी। अंबड तालुका प्रतिनिधी। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील मौजे कोठाळा येथे गेल्या अनेक वर्षांपासून गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा व वाहतूक विनासायास सुरू आहे। या गंभीर प्रकाराकडे महसूल व पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अर्जदार कृष्णा केशवराव गुळवणे व ग्रामस्थांनी केला आहे। विशेष म्हणजे आम्ही वाळू काढणारच, तहसील कार्यालय व पोलिसांना हप्ता चालू आहे, तुम्हाला जे काय करायचे ते करा, अशी उघड धमकी वाळू माफिया देत आहेत। शाळा व अंगणवाडी समोरून धावणारी वाहने आणि वाढता धोका। कोठाळा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ट्रॅक्टर तांद्वारे मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा केला जात असून ही वाहने गावातील शाळा व अंगणवाडीच्या समोरील रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात। यामुळे शाळकरी मुले व ग्रामस्थांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला आहे। या प्रकरणी ग्रामपंचायतीने ठराव मंजूर करून तसेच 29 मे 2026, 23 जून 2026 आणि 31 जुलै 2026 रोजी महसूल विभागामार्फत घटनास्थळाचे पंचनामे करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही। अखेर 19 ऑगस्ट 2026 रोजी तहसील व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल। या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेत अर्जदार कृष्णा केशवराव गुळवणे यांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी तहसील कार्यालय अंबड आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय अंबड येथे अधिकृतरित्या कठोर कारवाईसाठी तक्रार दाखल केली आहे। प्रशासनाच्या अभयामुळे वाळू तस्करांची अरेरावी वाढल्याने त्यांची वाहने तात्काळ जप्त करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कठोर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी जोरदार मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणाचा सविस्तर पाठपुरावा आपण लवकरच पुढील भागात बघणार आहोत। मौजे कोठाळा खुर्द तालुका अंबड येथे मागील अनेक वर्षापासून अवैध पद्धतीने वाळू उपसा होत आहे, त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। गावातील लोकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो आणि जर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ती आरेरावीची भाषा करतात, दमदाटीची भाषा करतात, जीव मारण्याची धमकी देतात। आणि आम्ही जे वाळू काढतो तर ते लोकांना आमचा हप्ता चालू आहे, तहसील कार्यालयाला हप्ता चालू आहे, पोलीस स्टेशनला हप्ता चालू आहे असं ते म्हणतात। तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही नियमानुसार करा। आणि तसंच आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तहसील मंडळ अधिकारी तहसीलची जी कमिटी आली त्यांनी पंचनामे केले। त्या पंचनामा हा माझ्या हातात आहे पंचनामा, 23/6/2026 हा पंचनामा आहे 200 ब्रातचा आणि 31/7/2026 200 ब्रातचा आहे। हा पंचनामा करून 2 महिने झाले तरी प्रशासनाने यांच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही। आणि ते म्हणतात, ते आम्हाला कधी कधी खरं वाटतं की प्रशासनाला त्यांचा हप्ता चालू असल्यामुळं ते लोक यांच्यावर त्यांच्या दबाव असल्या कारणाने यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत। आणि माझी प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जे असे वाळू तस्कर मोकाटेत गावगाड्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्रास देतात, त्यांच्यावर ज्यांचे ट्रॅक्टर जप्त करून त्यांच्यावर मकोका किंवा MPDA सारखे गुन्हे लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम प्रशासनाने करावे, अशी मी महसूल विभागाला विनंती करतो।